सांगतं की शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. आणि आपण परमेश्वराची आज्ञा पाळून त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आपण एकत्रित झालेलो आहोत. आपण मंदिरामध्ये ह्यासाठी येतो की प्रभूची आपण उपकार स्तुती करण्यासाठी येत असतो, आहे ना. परमेश्वराने आम्हाला आठवडाभर सांभाळलं, सर्व संकटापासून, धोक्यापासून, अरिष्टापासून, आजारापासून प्रभूने आम्हाला सांभाळलं. म्हणून त्याची उपकार स्तुती करण्यासाठी त्याच्या पवित्र मंदिरामध्ये प्रभूकडे आपण येतो. आणि मग प्रभूला आपण काय देणार आहे ना. मंदिरामध्ये आल्यानंतर प्रभूने आपल्याला जे मागितलं ते आठवडाभर दिलं, महिनाभर दिलं. जन्मल्या दिवसापासून आतापर्यंत प्रभूने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. मग आम्ही प्रभूला काय देणार. मिखा म्हणतो, मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ, परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू, आहे ना. आणि मग आम्ही काय देणार परमेश्वराला. वचन सांगतं की जग आणि जगातलं सर्व काही परमेश्वराचं आहे. आणि मग आम्ही परमेश्वराला काय देऊ शकू. परमेश्वराचे उपकार स्तुती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. प्रभूचे आभार मानण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मग आम्ही कशा रीती परमेश्वराचे आभार मानणार, आम्ही प्रभूला काय देणार. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद राजा खूप सुंदर सांगतो ह्या ठिकाणी. आपण एक वचन पाहूया. स्तोत्र संहिता याचा 116वा अध्याय आणि वचन 12. स्तोत्र संहिता याचा अध्याय 116 आणि वचन 12 आपण ऐकूयात. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उतराई. हालेलुया, हालेलुया. उतराई होणं म्हणजे उपकार फेडणं. दावीद राजा आहे, मोठा राजा आहे, आणि तो म्हणतो की मी परमेश्वराचा कसा उतराई होऊ, त्याचे उपकार मी कसे फेडू. दावीद राजा हा एक साधा मेंढपाळ होता, परंतु परमेश्वराने त्याला मेंढराच्या मागून आणून त्याला काय केलेलं आहे, इस्रायल लोकांचा राजा केलेला आहे. आणि तो राजा म्हणतो, तो राजा असून परमेश्वर त्याला सर्व काही दिलं होतं. वैभव दिलं होतं मोठं, त्याला सैन्य होतं, आणि इस्रायल लोकांचा तो राजा होता. सर्व इस्रायल देश त्याच्या हातामध्ये होता. परंतु तो म्हणतो की एवढं परमेश्वराने दिलेलं मला असताना मी त्याचे उपकार कसे फेडणार. परत तो एका ठिकाणी म्हणतो की हे परमेश्वरा, तू मला कंगालाला धुळीतून उठून अधिपतीच्या पंक्तीस बसविलेला आहे ना, मी तुझे उपकार कसे फेडणार, आहे ना. आपण अनेक वेळेस परमेश्वराचे उपकार फेडण्यासाठी काहीतरी करावंच आपल्याला वाटतं. एखाद्या मीटिंग मध्ये जाऊ, कमी उपकाराची प्रार्थना ठेवू माझ्या घरामध्ये, कमी देवाला दान दिलेले माझे उपकार फेडतील, असं होईल का. देवाचे आपण उपकार फेडू शकू का. नाही फेडू शकणार प्रियांनो. एखाद्या मनुष्याने आपले उपकार केले, समजा मला काही पैशाची गरज आहे आणि मी मागितले, शमीनाकडे मी पैसे मागितले, मला काहीतरी पैशाची गरज आहे, मला तू दे, आणि त्याने मला पैसे दिले. मी पुन्हा त्याची गरज फेडल, तिला गरज आहे, मी पुन्हा पैसे देऊ शकल. परंतु जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही परमेश्वराला परत देऊ शकू का. कधीच देऊ शकणार नाही, नाही का. मनुष्याने केलेले उपकार फेडले जातात, परंतु परमेश्वराने उपकार केलेले कधी पण फेडले जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, तू माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराचा मी कसा उतराई होऊ, जे उपकार मी कसे फेडू, है ना. परमेश्वराने आम्हाला आरोग्य दिलं, आम्हाला आरोग्य पाहिजे, मी परमेश्वराला मागतो. आम्हाला सुख पाहिजे, परमेश्वराला मागतो. आम्हाला पैसा पाहिजे, परमेश्वराला मागतो. आणि परमेश्वर आम्हाला सर्व काही देतो. पुन्हा आपण त्याला देऊ शकू का. परमेश्वराला आपण आरोग्य देऊ शकू का, पैसा देऊ शकू का. नाही प्रियांनो, आपण त्याचे उपकार कधीच फेडू शकत नाही, है ना. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराचा मी कसा उतराई होऊ, त्याचे उपकार मी फेडू शकत नाही, है ना. आपण एक वचन वाचूया. प्रेषितांची कृत्याचा 17वा अध्याय आणि वचन 24 आणि 25. प्रेषितांची कृत्य याचा 17वा अध्याय वचन 24 आणि 25 वाचू आपण. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही, आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की ज्या देवाने जग आणि त्यातले अवघे निर्माण केले, सृष्टी कोणी निर्माण केली, परमेश्वराने निर्माण केली. आणि वचन सांगते की त्याने सर्व काही निर्माण केले, तो स्वर्गीचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. हालेलुया.
आम्हाला असं वाटतं कधी कधी की मी प्रभूसाठी हे केलं, मी प्रभूसाठी ते केलं, प्रभूसाठी मी एवढं मोठं मंदिर बांधलं. प्रियांनो, हे परमेश्वराची फेड केली का आपण? नाही, ही आमची गरज आहे. आमची व्यवस्था आम्ही केलेली आहे, एकत्रित जमण्यासाठी, उपासना करण्यासाठी आम्ही मंदिर बांधलेलं आहे. प्रभूसाठी आम्ही केलेलं आहे का काय? नाही. तर ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन म्हणतं की तो स्वर्गीचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही. आपण पाहतो सलमोन राजाने मंदिर बांधलं, खूप सुंदर मंदिर बांधलं सलमोन राजाने. आपण तरी मंदिर बांधताना काय वापरलेलं आहे? सिमेंट, वाळू वापरतोय ना. पण त्याने काय वापरलं माहिती का? सोनं, चांदी, पित्तळ सलमोन राजाने वापरलेलं आहे मंदिर बांधताना, है ना. एवढं महागडं चर्च, एवढं महागडं मंदिर, अमाप सोनं, अमाप चांदी, अमाप पित्तळ त्याने वापरलेलं आहे. खूप उत्कृष्ट असं चर्च आणि मंदिर बांधलेलं आहे. परंतु ज्यावेळेस मंदिर पूर्ण झालं आणि मंदिर समर्पण करण्याची ज्यावेळेस वेळ आली प्रभूला, त्यावेळेस तो प्रार्थना काय करतो माहिती का? सलमोन राजा त्याने गुडघे टेकले परमेश्वरासमोर आणि तो प्रभूला म्हणतो, हे परमेश्वरा, आकाश आणि नभोमंडळ यात तुझा समावेश होत नाही, तर हे जे मी मंदिर बांधलेलं आहे त्यात तो कसा व्हावा? हालेलुया, हालेलुया. समजलं का वचन? तो म्हणतो की परमेश्वरा, जे मी मंदिर बांधलेलं आहे यात तुझं समावेश तर आकाश आणि नभोमंडळमध्ये होत नाही, तर जे मी मंदिर बांधलेलं आहे त्यात तो कसा व्हावा? आपल्याला समजलं मी जे परमेश्वरासाठी केलं ते काहीच नाही, त्याचे उपकार मी फेडूच शकले नाही मंदिर बांधून सुद्धा. सर्व काही करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, तू केलेल्या सर्व उपकाराचा मी कसा उतराई हो. हालेलुया, हालेलुया. आपण 25वं वचन वाचू त्याच्यातलंच. आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. हालेलुया. आता मी म्हणू मी मी सेवा करत आहे, वचन सांगतो, मी वचन सांगते, मी प्रभूचे मी काय उपकार ठेवत नाही. अनेक जण म्हणतात ना, प्रभू मला या आजारातून बरं कर, मग तुझी सेवा करतो. प्रभू माझे काम उद्या मग तुझ्या मंदिराकडे जातो. असं पण प्रभू म्हणतो त्याला काही गुन्हा आहे म्हणून त्याची सेवा पण तुमच्या हातून तो करून घेत नाही. प्रियांनो, हालेलुया, हालेलुया. त्याची सेवा करून आपण त्याचे उपकार फेडू शकत नाही. आपल्याला करणं हे भागच आहे. आपण एक वचन वाचूया. पहिले कोरिन्थकरास पत्राचं 9वा अध्याय वचन 16. पहिले कोरिन्थकरास पत्राचं 9वा अध्याय वचन 16. पाऊल खूप छान या ठिकाणी सांगतो बघा प्रियांनो. काय म्हणतो पाऊल? जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळविण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी जर सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. आता आम्ही असं म्हणू शकत नाही की प्रभू तू माझ्यावर उपकार केले, तुझ्या उपकाराची फेड करतो सुवार्ता सांगून, तुझ्या उपकाराची फेड करतो सेवा करून. नाही प्रियांनो, सुवार्ता सांगतो म्हणून मी काय देवावर उपकार करण्यात हे आम्हाला करावंच लागणार आहे. पाऊल म्हणतो की ते सांगणं मला भाग आहे, नाहीतर माझी काय होणार आहे? दुर्दशा होणार आहे, नाही का. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी हे काम देवासाठी करतो, ते काम देवासाठी करतो. नाही प्रियांनो, आज अनेक जण म्हणतात मी प्रभूसाठी एवढा पैसा दिला. पैसा कोणी दिला आपल्याला? प्रभूनेच दिलेला आहे, देवानेच दिलेला आहे. तोच आपण परत कोणाला देतो? देवाला देतो. आपल्याला वाटतं की प्रभूसाठी खूप श्रम करतोय, पण शक्ती कोण देतो? परमेश्वरच देतो. आरोग्य कोण देतो? परमेश्वरच देतो. आता आम्हाला अनेकांना वाटतं की मी देवासाठी वचन सांगते, देवाचे नावामध्ये चिन्ह चमत्कार माझ्या हातून होतात, परंतु हे आपण करून प्रभू उपकार करतो का? नाही. दान कोण दिलं आपल्याला? प्रभूनेच दिलेलं आहे. हालेलुया. जर तो देणार नाही तर आम्ही काहीच करू शकणार नाही. हालेलुया. मग आम्ही त्याच्या उपकाराची फेड कशी करणार? आणि म्हणूनच दावीद राजा म्हणतो की हे देवा, तू केलेल्या उपकाराचा मी कसा उतराई हो. हालेलुया, हालेलुया. 17 वचन वाच त्याच्यातलंच. पहिले कोरिन्थ 9:17. हा, मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तरी हालेलुया माझ्यावर कारभार सोपविलेला आहे. पाऊल म्हणतो की मला सुवार्ता सांगणं भागच आहे, आणि जर मी सुवार्ता सांगितले नाही तर माझी एवढी दुर्दशा होणार. आणि पुढे तो म्हणतो की जर मी आपण होऊन केलं तर मला काय मिळणार आहे? वेतन मिळणार आहे, पगार मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहिती का तुम्ही दान का टाकता? परमेश्वर तुम्हाला दान का टाकायला लावतो? कारण तुम्हाला आशीर्वाद मिळाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया.
परमेश्वराला काही कमी आहे का म्हणून तो तुमच्याकडून मागतो नाही, तर तुम्हाला अजून मिळावं, तुम्ही दिले नाही काय हवं, तुम्हाला मिळावं है ना, दो तो तुम्हें दिया जाएगा, दिले तर तुम्हाला दिले जाईल. देवाला पाहिजे म्हणून तो मागत नाही, तुम्हाला मिळावं म्हणून देव मागतो. हालेलुया. परमेश्वर त्याला देतो जो त्याला देतो. हालेलुया. परमेश्वर त्याला देतो जो त्याला देतो है ना. आज आपण पाहतो परमेश्वर जर आपण एका मुठीने दिलं तर परमेश्वर आपल्याला काय करतो, त्याची मुठीने देतो. हालेलुया. हालेलुया. आणि त्याची मूठ आपल्याला माहिती आहे. आपण पाहतो एलियाचं उदाहरण, ज्यावेळेस एलिया सारफत नावाच्या गावी गेला त्यावेळेस त्या ठिकाणी एक विधवा स्त्री होती आणि एलियाला भूक लागलेली आहे आणि तो त्या स्त्रीला म्हणतो की मला एक भाकर करून आण. परंतु त्या स्त्रीजवळ थोडंसंच पीठ आणि थोडंसंच तेल होतं आणि ज्यावेळेस ते त्या देवाच्या सेवकाला दिलं त्यावेळेस त्याचं संपलं का वाढत गेलं. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस देव देतो ना त्यावेळेस आपलं संपत नाही तर काय करतो, वाढवतो परमेश्वर. हालेलुया. आता आम्ही सेवा करत आहे म्हणून सेवेचा मोबदला देवाला मिळतो का आम्हाला मिळतो, आम्हालाच मिळतो. हालेलुया. आणि म्हणून दावीद म्हणतो की जे मी करतो ते मलाच मिळतं, मग देवा मी तुला काय देणार. हालेलुया. हालेलुया. आहे ना. देवाच्या उपकारासाठी मी कसा उतराईल, त्याचे उपकार मी कसे फेडू. आणि म्हणून परमेश्वराचं आपल्याला एक खूप मोठी टेक्निक आहे. ज्यावेळेस आपण प्रभूला देतो ना प्रियांनो, त्यावेळेस प्रभू आपल्या, ज्यावेळेस आपण प्रभूसाठी एक करतो प्रभू आपल्यासाठी दुप्पट करतो. हालेलुया. ज्यावेळेस आपण दुप्पट करतो प्रभूसाठी, प्रभू आपल्यासाठी चौपट करतो. हालेलुया. ज्यावेळेस चौपट करतो प्रभू आपल्यासाठी 100 पट करतो. हालेलुया. हालेलुया. प्रभू कधीच आपल्या उपकाराखाली दबलेला राहणार नाही प्रियांनो. हालेलुया. तो नेहमी आपलं काय करतो, वाढवत जाणार, वाढवत जाणार, वाढवत जाणार उपकार. आणि म्हणून दावीद राजाला एकच गोष्ट समजली आणि तो म्हणतो स्तोत्र संहिता 103 आणि 2रा अध्याय, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. हालेलुया. हालेलुया. माणसाचे उपकार फेडले जातात आणि म्हणून ते विसरले पण जातात. देवाचे ज्यावेळेस उपकार आमच्यावर होतात ते फेडले जात नाहीत आणि आम्ही विसरत पण नाही. हालेलुया. हालेलुया. आणि देव त्याचे उपकार ह्यासाठी आम्हाला फेडू देत नाही की आम्ही त्याला विसरू नये म्हणून. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रभूचे उपकार स्तुती करतो, प्रभूचे उपकार स्मरण करतो, आम्ही उपकारासाठी दान देतो, त्यावेळेस आम्ही त्याचे उपकार फेडण्यासाठी त्याच्यासाठी काही करत नाही, त्याचे उपकार आठवण्यासाठी आम्ही करतो. हालेलुया. हालेलुया. मग आता आम्ही प्रभूचे उपकार फेडणार तरी कसे. प्रभूसाठी आम्ही काहीच करू शकत नाही, काहीच देऊ शकत नाही, केवळ प्रभूकडून आम्ही घेतोच. मग काय करणार तरी काय. बायबलमध्ये असं एकाच ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही हे कराल ते माझ्यासाठी केल्यासारखं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू काय म्हणतो, तुम्ही जर हे कराल ते माझ्यासाठी केलेल्यासारखं आहे. आपण पाहू काय प्रभू आपल्याला काय करायला सांगतो. मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय, मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय वचन 31 पासून पुढे वाचू आपण. 21 मत्तई 25 31 ते पुढे आपण वाचूया. ते नाही, हा 31 पासून. हा. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करीतो तसे त्यास तो एकमेकांपासून वेगळे करील आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवी. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरिता सिद्ध केले आहे ते वचन घ्या. हालेलुया. हालेलुया. आपण अजून पुढे पाहणार आहोत, परंतु हे 3 वचन मी यासाठी घेतले, यासाठी आपण याच्यावर जरा मनन करूया. त्या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं की ज्यावेळेस मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस पुन्हा आपल्या
वैभवाने येणार आहे आपल्याला घेण्यासाठी, तेव्हा वचन सांगतं की त्याच्या पुढे सर्व लोक काय करणार आहेत, जमवले जाणार आहेत. आणि वचन सांगतं की जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढर वेगळे करीतो, तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करणार आहे. आता शेरडामध्ये आणि मेंढरामध्ये फरक सांगितलेला आहे प्रियांनो. शेरड म्हणजे कोण माहिती का? बकऱ्या. शेरडे म्हणजे बकऱ्या, आणि मेंढर तर आपल्याला सगळ्यांना माहित आहेत, है ना. आता मेंढरांची एक गोष्ट आहे, मेंढरांची एक खासियत आहे, ती म्हणजे मेंढर कधीच कळप सोडून बाहेर जात नाही. आपल्याला सगळ्यांना पाहिलं असेल नाही का, ज्यावेळेस रस्त्याने मेंढर चालतात शेतामधून, तेव्हा ते एका कळपाने चालत असतात, आणि ते मेंढर कधीच कळप सोडून जात नाहीत. मेंढराच्या मागच चालत असतात, मेंढपाळाच्या मागच चालत असतात, है ना. तसं बकऱ्या चालत नाहीत, त्या काय करतात, इकडं तिकडं फिरत असतात. आणि ज्याप्रमाणे मेंढपाळाची वाणी लगेच ऐकतात, एका शिट्टी मारली की ते काय करतात, मेंढपाळाच्या मागं जातात, नाही का. त्याप्रमाणे प्रियांनो मंडळीमध्ये पण प्रभूने सांगितलेलं आहे की काही शेरडे आणि काही मेंढरे पण आहेत, नाही का. आणि काही मेंढपाळांची ते वाणी ऐकतात. आपल्याला मेंढपाळाची वाणी ऐकायला पाहिजे, कारण योहान 10 मध्ये सांगितलं की माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात आणि माझी वाणी ऐकतात. तर ह्या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं की मेंढपाळाने मेंढराचं आणि शेरडाचं उदाहरण प्रभूने या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे पाहिलं, वचन पुढे वाचत गेलो तर त्या ठिकाणी वाचू, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तहानेला होतो तेव्हा मला पिण्यास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदीशाळेत होतो बस तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. हालेलुया, हालेलुया. ह्या वेळेस ह्या वचनाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटतं, नाही का, की प्रभूने हे वचन कसं काय असं लिहिलेलं असणार. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलेला आहे. आपण पाहतो ज्या परमेश्वराने म्हटलं की मी जीवनाची भाकर आहे, जो परमेश्वर आम्हाला आमची रोजची भाकर देतो, आणि हाच परमेश्वर कसं काय म्हणू शकतो की मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, परत तो म्हणतो की तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास पाणी दिले. पाऊस कोण पाडतो प्रियांनो? परमेश्वर पाऊस पाडतो, नाही का. सर्व नदे नाल्या झरे कोणी बनवलेले आहेत? परमेश्वराने. मग हा परमेश्वर कसं काय म्हणू शकतो की मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी दिलेलं आहे ना, परका होतो तेव्हा मला घरात घेतलेला आहे. परमेश्वराचं वचन एका ठिकाणी सांगतं कलसे राजपत्रामध्ये, तुम्ही आतापासून परके आणि उपरी नाही, तर तुम्ही देवाच्या घरचे, देवाच्या मंडळीचे लोक आहात. आणि हा प्रभू येशू म्हणतो मी परका होतो, प्रभू येशू म्हणतो मी परका होतो, तुम्ही मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिलेले आहेत. ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला चांगल्या उंची पोशाख घातलेला आहे, जो परमेश्वर त्याच्या फुलांना, रानातील फुलांना पोशाख घालतो, हा परमेश्वर म्हणतो की तुम्ही मला वस्त्र दिले. हा परमेश्वर कसा काय वस्त्रहीन असेल, है ना. तो म्हणतो मी बंदिश आजारी होतो तेव्हा तुम्ही मला भेटायला आला. जो परमेश्वर आम्हाला आरोग्य देऊ शकतो, जो रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे, यहोवा राफा त्याचं नाव आहे, हा परमेश्वर म्हणतो मी आजारी होतो. हा प्रभू कधी आजारी पडू शकेल का प्रियांनो? नाही. आणि तो म्हणतो की ज्यावेळेस बंदशाळेमध्ये होतो त्यावेळेस तुम्ही माझ्या भेटीस आलात. प्रभू कधी बंदशाळेमध्ये होता का? उलट आपण पाहतो की ज्यावेळेस पेत्र आणि सिला बंदशाळेत असताना प्रभूने त्यांना बाहेर काढलेलं आहे. पेत्राला बाहेर काढलं, पाऊल सिलाला बाहेर काढलेलं आहे. आणि हा परमेश्वर म्हणतो की ज्यावेळेस मी बंदशाळेत होतो त्यावेळेस तुम्ही मला भेटावयास आला. आणि ह्या ठिकाणी खरोखर हे वचन वाचल्यानंतर आश्चर्य वाटण्यासारखे कसं काय परमेश्वर असं म्हणत आहे. त्यानंतर ज्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, किंवा तहानेले पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून तुम्हाला केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा तुमच्याकडे आलो. त्यांना पण प्रश्न पडला नीतिमान लोकांना पण, नाही का. परंतु 40 वचन आपल्यासाठी महत्वाचं आहे. वाचा 40व वचन. तेव्हा राजा त्यांना उत्तर दिले, तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. हालेलुया, हालेलुया. आता समजलं का तुम्हाला? दावीद राजा म्हणतो हे परमेश्वरा,
तू केलेल्या उपकाराचा मी कसा उतराई येऊ, मी काय केल्याने होईल, है ना, मी काय घेऊ परमेश्वरासमोर येऊ, माझ्या पातकाबद्दल, माझ्या जीवाने केलेल्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय, है ना. वचन सांगता मिखा 6:6 मध्ये. परंतु परमेश्वराने आपल्याला एकदाच समजून सांगितलेलं आहे की काय केल्याने तुम्ही माझे, जे तुम्ही इतरांना कराल, जे दुःखात आहेत, त्रासात आहेत, बंधनात आहेत, नाही का, त्यांना ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस ते कोणाला केल्यासारखं आहे, प्रभू म्हणतो मला केल्यासारखं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रभूने आम्हाला ही सेवा दिलेली आहे. ते दुःखात आहेत ही सेवा आहे आमची, ते त्रासात आहे सुवार्थ तर आम्ही सांगणार, ते आमचं कामच आहे, ते भाग आहे मला सांगणं. जर आम्ही ते सुवार्थ सांगितली नाही तर आमची केवढी दुर्दशा होणार. पण ज्यावेळेस आम्ही हे काम करू त्यावेळेस प्रभू म्हणतो की खरोखर तुम्ही मला केल्यासारखं आहे. ज्या अर्थी एका कनिष्ठ बंधूला, जो गरीबातला गरीब आहे, त्याला ज्या वेळेस तुम्ही करता ते कोणाला केल्यासारखं आहे, प्रभूला केल्यासारखं आहे. त्यावेळेस प्रभू म्हणतो की माझे तुम्ही उपकार फेडल्यासारखं. आणि ही सेवा जी आहे ती खूप मोठी सेवा आहे प्रियांनो. गोरगरिबांची सेवा करणं ना फार महत्वाचं आहे. आपण पाहतो मदर तेरेसाने पण ही सेवा केली. जे आजारी आहेत, जे कुष्ठरोगी आहेत त्यांची सेवा केली, जे आजारी आहेत त्यांची सेवा केली. आपण पाहतो, आम्ही केडगाव या ठिकाणी गेलो होतो गेल्या 2 वर्षाखाली. त्या ठिकाणी पण पंडिता रमाबाई म्हणून एक देवाची सेविका होती आणि तिने पण त्या ठिकाणी एक अनाथ आश्रम काढलेला आहे. त्या ठिकाणी तिने अनेक रोग्यांना, अनेक रोगी नाहीत, अनाथ मुलींसाठी तिने ती शाळा काढलेली आहे आणि त्या ठिकाणी तिने सेवा केलेली आहे. त्यांना सोडून दिलेलं आहे, ज्यांना कोणी नाही, आणि अशी सेवा तिने केलेली आहे. ही सेवा खूप मोठी आहे प्रियांनो. आणि म्हणून ही सेवा आम्हाला करायला प्रभू सांगत आहे. त्यानंतर आपण पाहतो की प्रभू येशूने एक दाखला सांगितलेला आहे. मत्तेय शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 1ल्या वचनापासून, स्वर्गाचं राज्य कोणा एका घर धन्यासारखं आहे. प्रभू म्हणतो स्वर्गाचं राज्य कोणा एका घर धन्यासारखं आहे. आपण वाचूया. म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका घर धन्यासारखे आहे, तो आपल्या द्राक्ष मळ्यात मोलाने काम करी लावायला मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने काम कर्यांना रोजचा रुपया ठरवून बस त्यांना आपल्या द्राक्ष मळ्यात पाठवलेला आहे. या ठिकाणी प्रभू येशूने दाखला सांगितलेला आहे की एक मनुष्य आहे आणि त्याने त्याचं द्राक्ष मळा आहे आणि मग तो गेलेला आहे की आता काम करी पाहिजे द्राक्ष मळ्यामध्ये, आणि काम करण्यासाठी तो भल्या पहाटेस गेलेला आहे. द्राक्ष काढायचा वेळ झालेला आहे, हंगाम संपलेला आहे, द्राक्ष काढण्याची वेळ आलेली आहे आणि मग तो बाहेर गेलेला आहे. आणि मग त्याने मोठ्या पहाटेस जाऊन काही काम करे धरून आणले. काम करे आणल्यानंतर त्याने त्यांना सांगितलं, तू माझ्या शेतमळ्यात द्राक्ष मळ्यात काम करतो का? तो म्हणला हो ठीक आहे, चल म्हणला काम कर, मी तुला काय करतो, रोज किती पैसे देतो, 1 रुपया. पहाटेच गेलेला आहे आणि 1 रुपया देतो. त्यांना कामाला लावलं. पुन्हा तो आला, पुन्हा बाहेर गेला. वचन सांगतं की 6व्या आणि 9व्या तासाला, 3ऱ्या तासाला बाहेर गेला आणि परत त्यांना काही रिकामे लोक दिसले आणि तो त्यांना म्हणाला, चला तुम्हाला काम करायचे का? हो आम्हाला काम करायचं. त्यांनी ठरवलं नाही, जा तुम्ही माझ्या द्राक्ष मळ्यात काम करा, मी तुम्हाला योग्य ते देईन म्हणला. आणि मग 3ऱ्या तासाला पण गेला, 6व्या तासाला गेला, 9व्या तासाला गेला. असं करून त्याने अनेक लोक कामाला लावलेले आहेत. परंतु फक्त पहिल्यालाच त्याने ठरवलं की तुला रुपया देईल. जे 3ऱ्या तासाला, 6व्या तासाला, 9व्या तासाला होते त्यांना त्याने ठरवलं नाही. शेवटी असं झालं की 11व्या तासाला, आता संपत आला दिवस, 11व्या तासाला तो बाहेर गेलेला आहे आणि त्याने काही लोक उभे राहिलेले पाहिले आणि तो म्हणाला, तुम्ही इथं का रिकामे उभे राहिले? ते म्हणजे आम्हाला काही कोणी काम देईना. तो म्हणाला, चला तुम्हाला मी काम देतो. आणि त्यांना पण त्याने द्राक्ष मळ्यामध्ये कामाला पाठवलेलं आहे. आणि मग वचन सांगतं, शेवटी दिवस संपलेला आहे आणि सर्वांना वेतन देण्याची वेळ आलेली आहे. वेतन देण्याची वेळ आल्यानंतर त्याने सर्वांना सांगितलं, जो त्याचा हाताखालचा मनुष्य होता त्याला सांगितलं सर्वांना वेतन दे, परंतु कसं वेतन दे, शेवटापासून सुरुवात कर. जो 11व्या तासाला आलेला आहे त्याच्यापासून सुरुवात द्यायला चालू कर. आणि मग करत करत जो शेवट चालता 11व्या तासाला 1च तास काम केलं तो, आणि त्याला प्रभू त्याने वेतन दिलेले 1 रुपया वेतन दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 1 रुपया वेतन दिलेलं आहे. आणि मग जो पहिल्या तासाला आला होता पहाटे त्याला वाटलं आता मला कसं मिळणार, जास्त वेतन मिळणार. परंतु त्याने असं वेतन करत करत सगळ्यांना किती दिलेलं आहे? 1 रुपया दिलेला आहे. आणि मग जे पहिले आले होते त्यांनी कुरकुर करू लागले घाण्याविरुद्ध,
आम्ही एवढा वेळ दिवसभर उन्हातानामध्ये काम केलेलं आहे, आम्हाला एक एकच रुपया का, आणि हा 11व्या तासाला एकच तास काम केलेलं आहे, याला पण किती दिलेला आहे? एकच रुपया, नाही का? आणि कुरकुर केलेला आहे धन्याविरुद्ध. परंतु धन्याने त्याला एकच सांगितलं की तू काय केलेलं आहेस माझ्या संगती? 1 रुपयाचा ठराव केलेला आहे. हालेलुया. तुला 1 रुपयाचा ठराव केला ना, 1 रुपया घे आणि चालायला लाग. यांना जेवढं द्यायचं ते माझ्या मनाने मी देणार. आणि म्हणून प्रियांनो, ठराव केल्यानंतर त्याला तेवढा 1च रुपया घ्यावा लागला. म्हणून ज्यावेळेस आपण सेवा करतो ना परमेश्वराची, त्यावेळेस आपण ठरवून काम करायचं नाही. हालेलुया, हालेलुया. ठरवून जर काम केलं तर आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणेच मिळणार. न ठरवता जर काम केलं तर आम्हाला आमच्या परमेश्वर आमच्या अपेक्षे पलीकडे देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक देवाचे सेवक आहेत जे ठरवतात आधीच, नाही का? आम्ही आता प्रार्थनेला येण्याच्या अगोदरच एक फोन आला आहे ना, मीटिंग ठेवायची म्हणे एका सेवकाची. परंतु तो सेवक फार मोठा सेवक आहे म्हणे, आणि त्यांना 1 लाख ते 1.5 लाख पर्यंतचा मीटिंगचा खर्च येतो, है ना? प्रियांनो, असं जर आपण ठरवून काम केलं तर परमेश्वर आमची वेतन तेवढंच देणार जे आम्ही ठरवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. जर आम्ही आमचं हित, आमचं स्वार्थ न पाहता जर आम्ही प्रभूची सेवा केली, प्रभूचं काम केलं, तर प्रभू आम्हाला आमच्या अपेक्षे पण पलीकडे पण देणार. हालेलुया. प्रभूमध्ये नेहमी आम्ही काय केलं पाहिजे? पुढं असलं पाहिजे, नाही का? प्रभूमध्ये आम्ही कसं पाहिजे? सेवेमध्ये पुढं असलं पाहिजे. आणि प्रभूची सेवा करताना आनंदाने, आणि प्रभूचं वचन सांगते की प्रभूमध्ये नेहमी आनंद करा. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रभूची सेवा करतो त्याचे उपकार फेडण्यासाठी नाही करत प्रियांनो, त्याचे उपकार स्मरण करण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? एखाद्या गरीबाची किंवा एखाद्या ज्यांना वस्त्र नाही त्यांना वस्त्र दिले पाहिजे. आणि याच्या दिवसामध्ये आपण तेच करतो, नाही का? कोणाला वस्त्र नाही तेच आपला संदेश असतो, नेहमी मेसेज असतो. अनेक चर्चेस मधून तर काय करतात, जेवण वगैरे काय करतात, चर्चमध्ये घेऊन जातात. जे गरीब आहेत त्यांना द्या उपास सोडण्याच्या अगोदर. आणि हीच सेवा आहे. आपण जर यशाया 53 अध्याय वाचला तर त्याच्यामध्ये तेच पाहायला मिळतं, नाही का आपल्याला? की आमचा उपास प्रभूला कसा मान्य होईल, आहे ना? धुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे. आणि परमेश्वर म्हणतो की हाच मला पसंत पडणारा असा उपास नाही काय. हालेलुया, हालेलुया. तर हेच आपण परमेश्वर दाविदाचं म्हणतो की परमेश्वराने माझ्यावर केलेल्या उपकाराचा मी कसा उतराईल. त्याला कळत नव्हतं, पण प्रभूने या ठिकाणी मत्ते 25 मध्ये दाखवून दिलं की तुम्ही काय केल्याने मला केल्यासारखं होणार आहे. तेव्हा आम्ही एखाद्या कनिष्ठ बंधूला आमच्या करतो, तेच आम्ही प्रभूला केल्यासारखं होणार आहे. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.